नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या टॉपिकवर अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हा टॉपिक येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आजचा पहिला प्रश्न आहे, पुरुष हॉकी एशिया कप 2025 कोणत्या संघाने जिंकला? तर कोणत्या संघाने जिंकला? राईट आन्सर आहे भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकलेला आहे. विजेता संघ आहे भारत, उपविजेता संघ आहे दक्षिण कोरिया आणि एकूण किती संघ? तर 8 संघ. भारताचा कर्णधार कोण? तर हरमनप्रीत सिंग. भारताने 8 वर्षांनी हा कप जिंकलेला आहे. आणि प्लेयर ऑफ द मॅच कुणाला म्हटले? दिलप्रीत सिंग यांना. भारताने 2025मध्ये चौथ्यांदा एशिया कप हॉकी जिंकला आहे आणि त्याच्या आधी भारताने 2003, 2007, 2017 आणि आता 2025मध्ये भारताने चौथ्यांदा एशिया कप जिंकला आहे. तर पुरुष हॉकी एशिया कप 2025 हा भारताने जिंकला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटले? सागरमाथा मैत्री लष्करी युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? तर कोणत्या 2 देशांदरम्यान होतो हा सागरमाथा मैत्री लष्करी युद्ध सराव? तर राईट आन्सर आहे चीन नेपाळ यांच्यामध्ये. याची आवृत्ती कितवी? तर 5वी आवृत्ती. ठिकाण काठमांडू. दिनांक 7 सप्टेंबर, 10 दिवस. पहिली आवृत्ती एप्रिल 2017 काठमांडू येथे. तर सागरमाथा मैत्री लष्करी युद्ध सराव हा चीन आणि नेपाळ यांच्यामध्ये होतो. नेक्स्ट, सूर्यकिरण लष्करी युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? तर हा युद्ध सराव नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये होतो. कोणता सराव? तर लष्करी युद्ध सराव, सूर्यकिरण लष्करी युद्ध सराव भारत आणि नेपाळ यांच्यात होतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट, काय म्हटले? स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 कोणत्या शहराने अव्वल क्रमांक मिळवला आहे? तर या सर्वेक्षणामध्ये कोणत्या शहरानं अव्वल क्रमांक मिळवला आहे? तर राईट आन्सर आहे अमरावती. 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामध्ये हा क्रमांक मिळवलेला आहे. कोणी? तर अमरावतीने. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025मध्ये अव्वल स्थान अमरावती. नेक्स्ट, भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर राईट आन्सर आहे आसाम राज्यात. भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी आसाम राज्यामध्ये स्थापन करण्यात आली. तर नाव काय आहे त्या बायो रिफायनरीचं? तर नुमालीगड बायो रिफायनरी. ठिकाण नुमालीगड, गोलाघाट जिल्हा, आसाम येथे. ही भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी आहे. ओके. नेक्स्ट, जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? तर कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. पार्कचं नाव काय आहे? तर अनोखी दुनिया पार्कचं नाव आहे. ठिकाण खुर्जा, उत्तर प्रदेश. जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क उत्तर प्रदेश येथे, अनोखी दुनिया. नेक्स्ट, जगातील पहिला 5 दिवसीय सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि नाव काय होतं या फेस्टिवलचं? सनराईज फेस्टिवल. गाव डोंग, अंजाव जिल्हा, अरुणाचल प्रदेश. कधी? तर दिनांक 29 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026. 5 दिवसीय सूर्योदय महोत्सव अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात आला, लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक 38वा आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये. तर हे कोण प्रकाशित करतं? तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन
म्हणजेच WIPOद्वारे. 2024मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता? तर 2024मध्ये 39वा क्रमांक होता आणि 2025मध्ये 38वा क्रमांक आहे. भारताचा GII स्कोअर किती आहे? तर 38.2. पहिला क्रमांक कोणाचा आहे इंडेक्समध्ये? तर स्वित्झर्लंडचा आहे. आणि शेवटचा क्रमांक कोणाचा आहे? तर नायगर, जो की 139वा आहे. आणि चीन 10व्या क्रमांकावर आहे. पहिल्यांदा टॉप 10मध्ये चीन आलेला आहे 10व्या क्रमांकावर. आपण काही नुकतेच प्रकाशित निर्देशांक पाहूयात. तर फर्स्ट इंडेक्स आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025, ज्यामध्ये भारताचा 38वा क्रमांक आहे. नेक्स्ट ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स, तर फायर पॉवर इंडेक्समध्ये भारताचा 4था क्रमांक आहे. फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 मध्ये ओडिशा पहिला क्रमांक आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा 118वा क्रमांक आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताचा 151वा क्रमांक आहे. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 मध्ये भारताचा 25वा क्रमांक आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 14वा क्रमांक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहू. काय म्हटले? महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारं भारतातील पहिलं राज्य आहे तमिळनाडू. नेक्स्ट 5वी जागतिक सागवान परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर राईट आन्सर आहे केरळ. केरळमध्ये 5वी जागतिक सागवान परिषद आयोजित करण्यात आली. ठिकाण कोची, केरळ. आवृत्ती कितवी होती? तर 5वी आवृत्ती 2011पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट KFRI ने ही परिषद आयोजित केली होती. आणि याची थीम काय होती? तर जागतिक सागवान क्षेत्राचा शाश्वत विकास, भविष्यातील बाजारपेठा आणि पर्यावरणाला अनुकूल होणे. 5वी जागतिक सागवान परिषदची थीम होती ही. कोठे आयोजित करण्यात आली? तर केरळ येथे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 कोठे आयोजित होणार आहे? तर राईट आन्सर आहे भारत. भारतामध्ये आयोजित होणार आहे आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025. कोठे? तर भारत मंडपम, नवी दिल्ली येथे, लक्षात ठेवा. नेक्स्ट केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राईट आन्सर आहे प्रवीर रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी राजविंदर सिंह भट्टी यांची जागा घेतली. ओके. नेक्स्ट काय म्हटले? इंडो तिबेटियन सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राईट आन्सर आहे श्री प्रवीण कुमार यांनी श्री राहुल रसकोत्रा यांची जागा घेतली. ITBPची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवा 24 ऑक्टोबर 1962 मध्ये. ITBPचं मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली येथे. ओके. तर अशा प्रकारे आपण चालू घडामोडीवर अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. या प्रश्नांची जर PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.